आकाशवाणी पुणे. दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाहन निर्मिती उद्योगानं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली आत्मसात करावी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी कृषी सौर वाहिनी योजनेला गती देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी. आणि कोकणातील प्रसिद्ध कातळ शिल्पांचा शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्राचा पुढाकार. आता सविस्तर बातम्या. देशातील वाहन निर्मिती उद्योगाला जागतिक पातळीवर मोठा वाव असून या उद्योगानं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली आत्मसात केल्यास हा उद्योग देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केला. कमर्शियल व्हेकल फोरमतर्फे आयोजित वाहन उद्योगाशी संबंधित परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. एक दिवसाच्या या परिषदेला देशभरातील प्रमुख वाहन निर्मिती उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहन निर्मिती क्षेत्रात भारत 4थ्या स्थानावर पोहोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला असल्याचं गडकरी म्हणाले. देशात वाहनांच्या संख्येत दररोज भर पडत असून इंधन आयातीवरील खर्च आणि प्रदूषणाचं प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी या उद्योगानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा उपयोग होईल अशी वाहनं तयार केली पाहिजेत. त्यादृष्टीनं भारतात खूप चांगलं संशोधनही सुरू आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीनं धोरण आखलं जाणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. प्रदूषणाबरोबरच जीवाश्म इंधनाची होणारी लाखो कोटींची आयात ही देखील चिंतेची बाब आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत व्यक्त केलं. हायड्रोजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एन सर्कल सर्व्हिसेसच्या वतीनं आयोजित हरित हायड्रोजन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण लक्षात घेता हे प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीनं किफायतशीर इंधन पर्याय शोधणं आणि त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे असंही गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला जपान, जर्मनी आणि नॉर्वेचे प्रतिनिधी आणि महावाणिज्य दूत तसंच या क्षेत्रातले अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातील G20 कृती गटाच्या बैठकीचा समारोप काल मुंबईमध्ये झाला. आपत्ती घडण्याआधी सावधानतेचा इशारा आणि आगाऊ कार्यवाही करण्यासाठी आर्थिक मदत कशी करता येईल याविषयीच्या तांत्रिक बाबींवर यामध्ये चर्चा झाली. तसंच समाजातील सर्वात असुरक्षित घटकांवर आपत्तींचा होणारा प्रभाव कमी करण्यात सामाजिक सुरक्षा यंत्रणांची भूमिका हा या बैठकीतील महत्वाचा मुद्दा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित सुरक्षित मुंबई भविष्यासाठी सज्ज मुंबई छायाचित्रण या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते यावेळी झालं. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान 1 लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या लोकाभिमुख योजनेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, शंभूराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शासन आपल्या दारी हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचं उदाहरण देशासमोर राहील याची खात्री आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकी आणि 3 चाकी गाड्यांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी सरकारच्या कृषी सौर वाहिनी या कार्यक्रमाला गती देण्याच्या सूचना दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापुरात सांगितलं.
सोलापूरची विमान सेवा आणि पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावू तसंच जलयुक्त शिवार योजनेला चालना देण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेते असून त्यांची जगभरावर छाप आहे. त्यामुळेच विरोधकांकडून सातत्यानं मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते काल सोलापूरमध्ये बोलत होते. यावेळी सोलापूरचे संपर्क मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी केलं. राहुरी इथं आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 51व्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये केलेलं संशोधन आणि नवनवीन वाण ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केलेली सेवाच आहे असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांच्या तंत्रज्ञांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. यावेळी 4 कृषी विद्यापीठातील 4 शास्त्रज्ञांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार सत्तार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून राज्यात कोकण विभागाची निकालाची टक्केवारी सर्वाधिक आहे. या निकालाच्या वैशिष्ट्यांबाबत सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधीकडून. 12वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातील 9 विभागीय मंडळातून 14,16,371 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12,92,468 जण त्यात उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी 91.25% इतकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.97% निकाल गाठला आहे. या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 93.73% इतकी आहे. तर 89.14% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक असून यात 96.1% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा असून याची टक्केवारी 88.13% इतकी आहे. शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक असून यात 96.9% इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण आणि इतर विद्यार्थ्यांना याची पुरवणी परीक्षा देता येणार असून ही परीक्षा येत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या सोमवार म्हणजेच 29 मे ते 9 जून दरम्यान आणि विलंब शुल्कासह 10 जून ते 14 जून पर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं मंडळानं सांगितलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, पुणे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात मंगेश खिलारी या विद्यार्थ्यानं दुसऱ्या प्रयत्नात 396वा क्रमांक पटकावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं हे यश मिळवलं आहे. याबाबत आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मंगेश खिलारी म्हणाले, माझे वडील शेतकरी आहेत आणि सोबतच चहाचे दुकान आहे आमच्या खेडेगावात आणि सोबतच माझी आई स्वतः एक बीडी वर्कर आहे. एक बेसिक बॅकग्राऊंड आपली घराची. अशा पार्श्वभूमीत वरती येताना माझं एक मोठं स्वप्न होतं की काहीतरी मोठं बनावं, एक पब्लिक सर्व्हिस मध्ये जावं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जावं. आणि यावर्षी मी अनेक चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आणि यावेळेस चांगल्या मार्क्सने आज वेळेस चांगल्या रँक्सने वरती आलो. 396 रँक मिळाली नॅशनल सर्व्हिसेस मध्ये. हे खूप आनंदाची बाब होती माझ्यासाठी. यातून दुसऱ्या मुलांना सांगण्यासाठी काही थोड्या बाबी आहेत जे की मला समजलं. माझ्या मते नंबर 1 प्लॅन आणि स्ट्रॅटेजिकली जर आपण एक्झामला अप्रोच जर केलं तर ते खूप चांगलं राहील. कारण ही एक्झाम खूप टीडियस आहे आणि खूप टाइम कन्झ्युमिंग पण आहे. त्यामुळे या एक्झाम मध्ये पेशन्स ठेवणं, कन्सिस्टन्सी ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच सोबत स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स असणं तेवढाही गरजेचं आहे. त्यामुळे आत्मविश्वास, चिकाटी आणि कंटिन्युअसली एक्झाम मोड मध्ये जर असलो तर परीक्षा पास होण्यासाठी मदत होईल आणि नक्कीच यश मिळण्यासाठी खूपच चांगल्या प्रयत्नांना मदत होईल असं मला वाटतं.
कोकणातील प्रसिद्ध कातळ शिल्पांचा आता शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक पातळीवर अभ्यास केला जाणार असून त्यांच्या संवर्धनासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ पुरातत्व तज्ज्ञ आणि पुण्यातील डेक्कन कॉलेज या अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे यांचा समावेश असलेल्या एका अभ्यास गटातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना प्राध्यापक डॉक्टर वसंत शिंदे म्हणाले, कोकणामध्ये जे कातळ शिल्प मिळाले ते अतिशय युनिक आहेत. परंतु सगळ्यात जो मोठा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की किती वर्षापूर्वीची जुनी असावीत. त्याचे डेटिंग फार महत्वाचं आहे आणि यासाठी भारत सरकारचे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यावरती एक मोठी टीम तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातर्फे मोठ्या प्रमाणात त्याचा सायंटिफिक असा अभ्यास व्हावा असा भारत सरकारचा निर्णय आहे. तर याच्यामध्ये जो सायंटिफिक जो अभ्यास होण्यासाठी मद्रासची IIT आणि त्याचप्रमाणे हैदराबादची IIT या ठिकाणचे काही सायंटिस्ट या ठिकाणी या प्रोजेक्ट जोडले गेले आहेत. तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये समजा काही महत्वाची जर अशा काही खुणा मिळाल्या तर त्या ठिकाणी सायंटिफिक उत्खनन करून जर डेटिंगसाठी काही मटेरियल मिळालं तर ते गोळा करायचंय आणि जर डेटिंगचं मटेरियल मिळालं तर नक्कीच याच्या संदर्भात बरेचसे उलगडे किती वर्षापूर्वीचं जुनं असावं हे आम्ही सांगू शकतो. तर जे काही अवशेष त्या ठिकाणी मिळतील ते दिल्लीमध्ये इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सेलरेटर सेंटर आहे आणि त्याचप्रमाणे लखनौमध्ये बिरबल साहनी इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे डेटिंग केलं जाईल आणि बाकी जे काही अवशेष मिळतील त्याचं विश्लेषण काही प्रमाणात डेक्कन कॉलेजमध्ये केलं जाईल, काही प्रमाणात मद्रासमध्ये केलं जाईल IIT मध्ये आणि काही प्रमाणात ते IIT हैदराबादमध्ये सुद्धा केलं जाईल. तर हे प्रोजेक्ट फार महत्वाचं आहे. या संपूर्ण कातळ शिल्पांचा अभ्यास करून जगापुढे एक शास्त्रीय माहिती जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पुणे मेट्रोची स्थानकं सुरक्षित असल्याचा स्पष्ट निर्वाळा COEP तंत्रज्ञान विद्यापीठानं अहवालात दिला आहे. COEP तंत्रज्ञान विद्यापीठानं मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक परीक्षणाचा अंतिम अहवाल मेट्रोला काल सादर केला. स्थानकांना भेट देऊन त्यांचं निरीक्षण करण्यात आलं. तसंच मेट्रो स्थानकांच्या संरचनेचं विश्लेषण करून त्यांची भूकंपरोधक क्षमता देखील पडताळण्यात आली. मेट्रो स्थानकांची आखणी करताना सुरक्षेसंबंधी आवश्यक काळजी घेण्यात आली असून मेट्रोची स्थानकं सुरक्षित असल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. काही अभियंत्यांनी मेट्रो स्थानकांच्या त्रुटीसंबंधी मेट्रोला पत्राद्वारे कळवलं होतं. त्याला मेट्रोनं उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा तपासणी करून अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं उद्घाटन काल पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झालं. अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुण्यातील शिक्षण संस्थांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिलं आहे. भारताच्या संस्कृतीला समृद्ध करण्यासोबतच भारतीय ज्ञान परंपरेत देखील पुण्याचं महत्वाचं स्थान आहे. पुण्यात होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतून अभाविप कार्यकर्त्यांना नवीन दिशा आणि नवे संकल्प मिळतील असा विश्वास डॉक्टर राजशरण शाही यांनी यावेळी व्यक्त केला. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुंबई भेटीच्या दुसऱ्या दिवशी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीच्या लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेऊन ते केंद्र सरकारकडेच ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढला असून ही देशासाठी घातक स्थिती असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. शरद पवार यांनीही यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. हिंगोली नांदेड रस्त्यावर माळेगाव जवळ उभ्या ट्रकला काल सकाळी एका टेम्पोनं पाठीमागून धडक दिल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. तसंच टेम्पोमधल्या 100 ते 150 मेंढ्याही दगावल्या आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात 3घांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सूत्रकार फाट्याजवळ काल सकाळी हा अपघात झाला. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाहन निर्मिती उद्योगानं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली आत्मसात करावी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी कृषी सौर वाहिनी योजनेला गती देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी. आणि कोकणातील प्रसिद्ध कातळ शिल्पांचा शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्राचा पुढाकार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.